तर मला माहिती आहे व्हिडिओ टाकायला खूप जास्त लेट झालाय. तर हा व्हिडिओ आहे तर गुढीपाडव्याचा आहे आणि गुढीपाडवा आम्ही गावाकडेच साजरा केला होता. त्याच दिवशीचा हा मिनी ब्लॉग आहे. तर सगळ्यात पहिलं मी काय केलं होतं, गाडीसाठी हार तयार केला, गाडीची पूजा केली, घराची पूजा केली, नारळ फोडला. तर तोच नारळ मी आता कट करून घेते. डाळ शिजली होती त्यामुळे डाळीला आता परतून घेते. दूध आले की दूध लगेचच आता गरम करायला ठेवलं. लसूण सोलून घेतला. सगळ्यात पहिलं काय केलं मी, आमटीची तयारी सगळी केली. कांदा, टोमॅटो, खोबरं सगळं तेलामध्ये भाजून घेतलं. त्याचं वाटण तयार केलं. आता आमटीला फोडणी देते मी. आणि नंतर जी परतून घेतली होती डाळ, त्या डाळीला मी मिक्सरमध्येच त्याचं पुरण तयार केलं. आणि हा पोळपाट आहे तर तो फरशीचा पोळपाट आहे, त्यामुळे ह्याच्यावर मला पोळ्या एवढ्या जमणार नव्हत्या. पहिल्यांदाच करत होते. पहिल्यांदा म्हणजे केले त्याच्या अगोदर, पण गॅप असतो भरपूर. नंतर मी त्याला कपडा बांधला, छान छान अशा भरपूर असं पुरण भरून मी पुरणपोळ्या केल्या. आता लोखंडाचा तवा होता, लोखंडाच्या तव्या पोळ्या खरंच खूप छान होतात, पण लक्ष देऊन शेकावे लागतात. नंतर पोळ्या झाल्या की लगेच गरमागरम जेवण करायला बसलो. चला मिनी ब्लॉग आहे तर कसा वाटला नक्की सांगा आणि